ठाणे महापालिकेची कळव्यातील अतिक्रमण विरोधी मोहीम तात्काळ थांबवण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिलेत। या प्रकरणी दालनात बैठक घेतली जाणार असून निर्णय होईपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आलेत। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला। कारवाई करण्यात आलेली जमीन ही महापालिकेची नसून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे। या ठिकाणी 25,000 लोक बेघर होणार असल्याचं सांगत मुंडे यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली। गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेने अतिक्रमण विरोधात धडाक्यात कारवाई सुरू केली आहे। मात्र आता कळव्यातील ही अनधिकृत बांधकामांविरोधातली कारवाई आहे ती थांबवावी लागणार आहे। विधान परिषद सभापतींनी या कारवाईला स्थगितीचे आदेश दिले। झोपडपट्ट्या पाडण्याचे आदेश महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत। सभापती महोदय, सदरची जमीन ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेत असून देखील सदरची कारवाई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे। याबाबत प्रचंड गुप्तता पाळून व सदरच्या रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता शासन त्यांना बेघर करणार आहे। सदर कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे असून म्हणजे जवळजवळ 25,000 रहिवाशांना बेघर करण्याचे सभापती महोदय होईल। सदरची बाब ही अत्यंत गंभीर असल्याने या आदेशाला स्थगिती देऊन याविषयी आपल्या स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे। या बाबतीत सर्वमान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी मागणी केली आहे ती तर मी मान्यच करणार आहे की निर्देश तर मी देतच आहे की जोपर्यंत ही बैठक माझ्या दालनात होत नाही आहे तोपर्यंत हे पाडलेच जाऊ नयेत, हा पहिला मुद्दा। आणि अशा प्रकारे एक व्यापक बैठक आपण घ्यावी। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, कळव्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी जी कारवाई सुरू होती त्याला सभापतींनी स्थगितीचे आदेश दिलेले आहेत, काय अधिक माहिती आहे? खरं तर ह्या निर्णयामागे राजकारण आहे असंच म्हणावं लागेल। आपल्याला माहिती आहे की सध्या ठाणे आणि परिसरामध्ये अशा अनधिकृत बांधकामं असतील किंवा रस्ते रुंदीकरण असेल या संदर्भात अत्यंत धडक कारवाई चालू आहे। आणि ठाणे महानगरपालिका सुद्धा आता 2 महिन्यांवर येऊन ठेपलेले आहेत। आणि अर्थात या अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामं हटवण्याचा फटका अर्थातच अनेक नागरिकांना बसतोय। आणि म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय जरी सभापतींनी घेतला असला किंवा त्यांना तशा प्रकारचे आदेश दिले असले तरी यामागे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा ठाण्यातील हे राजकारण असेल किंवा राष्ट्रवादी शिवसेनेमधील संघर्ष असेल त्याला याचीच पार्श्वभूमी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। हा जो आदेश आहे त्याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।